नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट नंबर 14.1 हा बघणार आहे। तर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय बघा, फाइंड द अमाउंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट। ठीक आहे, तर फर्स्ट कॉलममध्ये नंबर दिलेत म्हणजे सिरियल नंबर आहे, त्यानंतर सेकंडमध्ये प्रिन्सिपल्स आहेत आणि रेट आणि ड्युरेशन म्हणजे काय किती वर्षासाठी ते असणार आहे। ठीक आहे, तर प्रिन्सिपल अमाउंट काय आहे पहिल्या प्रश्नामध्ये, तर 2000 आहे, 5000 आहे आणि 4000 आहे। त्यातला आपण पहिला प्रश्न बघूया। त्याच्यामध्ये काय आहे, प्रिन्सिपल अमाउंट आपण 2000 घेतलेली आहे। तर रेट किती आहे, तर रेट आहे 5 PCPA। ठीक आहे, आणि ड्युरेशन किती आहे 2 वर्ष, म्हणजे 2 वर्षासाठी हे तुमचं लोन असणार आहे किंवा जे कर्ज असेल ते 2 वर्षासाठी असणार आहे। तर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला बघा, पहिलं तुम्हाला अमाऊंट काढून घ्यावं लागेल आणि त्यानंतर त्याच्यावरचा इंटरेस्ट तुम्हाला शोधावं लागेल। मग अमाऊंट काढण्यासाठी फॉर्म्युला बघा, A = P × 1 + कॅपिटल R / 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि रेस टू n म्हणजे काय नंबर ऑफ इयर्स इथवरती असणार आहे। तर या फॉर्म्युलामध्ये बघा H व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे। मग P तुम्हाला दिलेला आहे, P बघा म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट 2000 रुपये असणार आहे। नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 1 + R / 100। ठीक आहे, म्हणजे R म्हणजे काय तुमचा रेट दिलेला आहे, रेट काय तो 5 / 100 आणि रेस टू n म्हणजे काय किती वर्षाची मुदत आहे तुम्हाला ते इयर्स म्हणजे इयर्स असणार आहे 2 वर्ष। ठीक आहे, तर हा फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू सगळे पुट केलेत। आता त्याचं सिम्प्लिफिकेशन करूया आपण। फर्स्ट आपण काय करूया, 2000 आहे तशी व्हॅल्यू खाली लिहून घेऊया आणि तिरकस गुणाकार करायचा आहे ब्रॅकेटमध्ये। तर 1 + 5/100 म्हणजे काय करायचं आहे, 1 न तर 100 × 1 + 5/100। मग तुम्हाला इथं काय करायचं, तिरकस गुणाकार करून घ्यायचा आपल्याला आणि याच्यामध्ये ब्रॅकेट आणि रेस टू 2 म्हणजे काय त्याच्यावरती घातांक किती आहे 2 म्हणजे 2 वर्षाचा घातांक आहे। तर हे बघू आपण काय करायचं, पुढं 2000 आहे तसं लिहून घेऊया। आता सिम्प्लिफिकेशन करायचं आहे, 100 ने 1 ला गुणलं किती होणार आहे 100च होणार आहे, +5 म्हणजे किती होणार आहे टोटल 105 होणार आहे /100। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा ब्रॅकेट कंप्लीट करून परत आहे तसा याचं घात द्यायचं आहे। तर आता सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला 105/100 हे किती वेळा आले 2 वेळा आलेलं आहे, म्हणजे घातांक 2 आहे, त्यामुळे आपण त्याचं सिम्प्लिफिकेशन आणि करून घेऊया। 2000 आहे तसं लिहूया प्लस 105/100 हे एकदा लिहिलं आणि गुणले 105/100 हे दुसऱ्यांदा आपण लिहिले, कारण घातांक हा 2 वेळा आलेला आहे त्यामुळं आपण हे 2 वेळा रिपीट केलेलं आहे। तर परत आणि ह्याचं सोडून घेऊया। तर बघा आता आपण काय करायचं, कॅन्सलेशन पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये वापरायचे आहे, ज्यातनं काय करायचं आहे 0 ला 0 वगैरे घालवायचे आहेत। आता इकडचे आपले काय केले 3 0 आपण घाललेत, तसेच इकडचे 2 आणि इथला एक 3 म्हणजे 3 0 खालचे आणि अंशातले आणि 3 0 छेदातले आपण कॅन्सल केलेत। मग राहते काय शिल्लक बघा 2 × म्हणजे हा गुणले 105 × 105। तर बघा याचा गुणाकार आता छेदामध्ये काय राहते 1 आणि 1 10 राहतात। ठीक आहे, म्हणजे 10 आणि गुणले 1 म्हणजे किती होते 10च होणार आहे। मग यासाठी छेदामध्ये आपण 10 लिहिलेलं आहे। आता याचं काय सिम्प्लिफिकेशन आणखी काय होते बघा भाग, हां तर 2च्या पाड्यामध्ये 10 आहे त्यामुळं 2 × 2 = 2 × 10। ठीक आहे, मग शिल्लक काय राहते बघा 105 × 105/5। आता बघा 105 × 105/5। मग आता छेदामध्ये 5 आहे त्यामुळे काय यातील कुठल्याही एका वरच्या संख्येला 105 आहे। ठीक आहे, त्यामुळे याला भाग जाणार आहे। मग आपण परत भाग घालून घेऊया, 5 × 5 5 × 2 = 10 आणि परत 5 × 5। ठीक आहे, तर काय राहते शिल्लक बघा 21 × 105। मग 21 × 105 यांचा गुणाकार आपण करून घेऊया आणि ही असणार तुमची अमाऊंट असणार आहे। ठीक आहे, तर 105 × 21 21 पंचे 10 गुदरचे। ठीक आहे, म्हणजे 110 तसं करा किंवा सिंपल तुम्ही 105 × 21 न 1 न पहिला सगळ्यांना गुणून घ्या, नंतर 2 न सगळ्याला गुणून घ्या। हा सिंपल गुणाकार इथं तुम्हाला करून दाखवलेला आहे। याच्यामध्ये बघा गुणाकार केल्यानंतर आता सगळ्यांची ॲडिशन करून आपण किती आले होतं तुमचं 2205 रुपये आलेलं आहे, 2205 रुपये आलेले आहेत। रुपयाचं चिन्ह विसरायचं नाही, कारण तुम्हाला अमाऊंट दिलेलं आहे, नोटेशन जे काही दिलेलं आहे ते व्यवस्थित लिहायला पाहिजे।
जर तुम्ही युनिट लिहित नसाल तर त्याचं व्हॅल्यू काहीही नाही त्या अंकाला, ठीक आहे. तर कंपाऊंड इंटरेस्ट किती असणार आहे तुमचा, तर कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी तुम्हाला अमाऊंट मायनस तुमचं काय करावं लागेल, जे तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट दिले आहे ते तुम्हाला त्यातनं मायनस करावं लागेल. मग तुमचं काय होणार आहे, म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर जी काय व्याजासहित आलेली रक्कम त्यातनं तुमची मुद्दल ही वजा करायची आहे, ते तुम्हाला काय मिळणार आहे, व्याज मिळणार आहे. मग आता आपलं अमाऊंट किती आलेलं आहे, 2205 वजा 2000 रुपये. मग यातून काय आलं, जर ॲन्सर असणार आहे ते 205 रुपये असणार आहे. मग ह्याला पण रुपये लिहायला विसरायचं नाही, 205 रुपये हे असणार आहे. म्हणजे काय झालं, हा व्याज झाला. आणि हे किती वर्षाचं, तर 2 वर्षाचं व्याज असणार आहे. 2000वर हे 2 वर्षाचं व्याज असणार आहे 205 रुपये. तर बघा अमाऊंट बरोबर किती झाली आपली, व्यवस्थित अक्षरामध्ये आपण लिहायचं. अमाऊंट बरोबर किती झाली, 2205 रुपये. आणि कंपाऊंड इंटरेस्ट हे किती असणार आहे, 205 रुपये असणार आहे. लिहिताना खाली सेंटेन्समध्ये पण लिहायचं आहे, त्याच्यामुळे तुमचं ॲन्सर हे व्यवस्थित होतं, ठीक आहे. तर हा झाला पहिला प्रश्न. सेकंड प्रश्नामध्ये बघा आपण प्रिन्सिपल. बघा प्रिन्सिपल अमाऊंट 5000 दिलेलं आहे. रेट तुम्हाला दिला आहे किती, 8 PCPA. आणि ड्युरेशन म्हणजे नंबर ऑफ ड्युरेशन्स किती आहेत, 3 वर्षासाठी ही व्याज तुम्हाला व्याजाचा रेट काढायचा आहे, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये अमाऊंटचा फॉर्म्युला काय, अमाऊंट इज इक्वल टू P ब्रॅकेटमध्ये 1 + R/100 आणि रेस टू n म्हणजे काय, नंबर ऑफ इयर्स. मग सेम आपण प्रिन्सिपल अमाऊंट घ्या. प्रिन्सिपल अमाऊंट 5000 ब्रॅकेटमध्ये 1 + R/100 म्हणजे आरची किंमत किती आहे, इथं रेट असणार आहे 8/100 आणि रेस टू 3 म्हणजे याचा घातांक किती असणार आहे, 3 म्हणजे 3 वर्षासाठी हे कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला काढायचं आहे. तर पहिलं 5000 आहे तसं आपण लिहून घेऊया. आता इथं नेहमीप्रमाणे आपण तिरकस गुणाकार करूया. ह्या ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. 100 × 100 + 8 / 100 म्हणजे घातांक आहे त्याचा 3. म्हणजे सिम्पल आहे. आतलं तुम्हाला फक्त तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे, त्यामुळे तुमचं काय होणार आहे, ॲन्सर काढायला सोपं जाणार आहे. 5000 आहे तसं आपण लिहून घेऊया. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये याचं बेरीज केली, 100 × 100 + 8 = 108/100 आणि घातांक आहे 3. आता हा किती वेळा आलेला रिपीट, 3 वेळा रिपीट होणार आहे 108/100 कारण घातांक त्याचा 3 आहे, ठीक आहे. मग 5000 गुणुले 108/100 परत 108/100 आणि गुणुले 108/100. तर बघा सिम्पल आपण ह्याचं व्यवस्थित विस्तारित रूपांतरित केलेलं आहे. आता आपण काय करूया, कॅन्सलेशन पद्धतीनं त्याचं 0 वगैरे घालून टाकूया. आता खाली बघा तुम्हाला 100 100 100 आहेत, म्हणजे वरच्या अंशाच्या जी 5000ची अमाऊंट आहे अंशामध्ये आहे त्याचं किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत. मग 3 शून्य आपण खाली छेदामध्ये पण घालून घेतलेले आहेत. बघा 5 नंतर 3 शून्य होत्या, ते 3 शून्य घालल्यात आणि 100 मधल्या खालच्या 3 शून्य आपण घालवल्यात. आता ह्याचं काय करायचं आहे, तुम्हाला परत व्यवस्थित खाली लिहून घ्या. 5 गुणुले 108 गुणुले 108 गुणुले 108 आणि छेदामध्ये काय राहते बघा, 100 गुणुले 10 असणार आहे छेदामध्ये. बघा शिल्लक राहिलेलं छेदामध्ये आपण लिहिलेलं आहे. तर देखील आता बघा इथं कॅन्सलेशन पद्धतीमध्ये परत आणि 5 आहे अंशामध्ये आणि खाली छेदामध्ये 10 आहे. मग 5 × 5 5 2 10 म्हणजे आपण काय केलं, त्याचं पण सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे बघा अंशामध्ये काय काय होतं आहे, आता छेदामध्ये पण आणि 2 आहे, मग त्याचा भाग आपल्याला 108ला पण आपण घालवता येतो. बघा व्यवस्थित हे इथंपर्यंत समजलं का तुम्हाला व्यवस्थित, तर मला वाटतं हे समजलं असेल. आता परत आपण पुढचं व्यवस्थित लिहून घेऊया. 108 म्हणजे एक स्टेप वाढेल, ठीक आहे, पण तुम्हाला व्यवस्थित समजेल देखील. हे 108 × 108 × 108, ठीक आहे. तर 100 × 2. मग परत आपण काय करायचं आहे, बेनं 108ला भाग घालवू शकतो. मग घालूया आपण बेनं 108ला भाग. तर बे के बे म्हणजे खालच्या अंशामध्ये आणि छेदामध्ये हा कॅन्सलेशन पद्धत जास्त वापरायची आहे. कारण काय, जेवढं तुम्ही सिम्प्लिफिकेशन कराल तेवढं तुम्ही ॲन्सरकडं लवकर जाल, ठीक आहे. तर बेनं आपण भागवलं, बे के बे, बे 5 10 आणि बे 4 8 म्हणजे वरती राहिलं 54, ठीक आहे. हे झालं. आता वरती 54 आहे, 108 आहे, परत 108 आहे आणि खाली छेदामध्ये 100 आहे. हे परत सेपरेट आपण लिहून घेतलेलं आहे.
आणि याच्यामध्ये परत आणि कॅन्सलेशन पद्धत वापरू शकतो आपण. आता ह्याला दोन्हीला वरती आणि खाली अंशाला आणि छेदाला कुठल्याही अंकाला आपण 2 भागू शकतो. त्यामुळे तुमचं काय होणार आहे ॲन्सर आणि सिम्पल होणार आहे. तर बघा 5 एके 5 5 बे पंचे बेनं 2 भागायचं, बे पंचे 10 आणि बे शून्य 0. खाली आले 50, वरती आले 27. ठीक आहे. मग इथं आणि 50 आहे बघा. आहे तसं आपण 108 गुणिले 108 गुणिले 27 छेद परत 50. मग याच्यामध्ये परत आणि कॅन्सलेशन पद्धत वापरून आता 108 आहे वरती 2 वेळा आणि खाली 50 आहे, त्यामुळं दोन्ही समसंख्या आहेत, त्यामुळं 2 याला 100% भाग जाणारच आहे. त्यामुळं आपण काय करूया 2 भाग घालून घेऊया. बघा याच्यामध्ये बेनं भागाटल्यानंतर 50चे 25 राहतात आणि वरती किती असणार आहे 108चे 2 भागवलं तर 54 येणार आहेत. मग अंशामध्ये 54 गुणिले 108 गुणिले 27 छेद 25 असं आलेलं आहे. मग बघा आता 25 आणि 27 आता हे पण भाग जाऊ शकतो, म्हणजे काय दोन्ही पण संख्येला. तर आपण पुढं सिम्प्लिफिकेशन करून घेऊयात. बघा आता गुणाकार करूया आपण 108 गुणिले 54चा. तुम्ही कसंही दोन्ही मेथडनं करू शकता. 108 गुणिले 54 आणि परत त्याच आलेल्या उत्तराला तुम्ही परत 27ने गुणला तर वरच्या सगळ्यांचा गुणाकार तुम्हाला भेटेल आणि खाली तुम्हाला परत मग 25ने काय करायचं त्या सगळ्याला भागायचं असणार आहे. ठीक आहे. तर आपण 8 चौक 32 खाली 2 आले, हातच्याला 3, 4 0 0 आणि 3 बरोबर 3 आलं, 4 1 4. एक रिकामं सोडायचं आहे. 8 5 8 40, त्याशी खाली 0, हातचा आला 4, 5 0 0 आणि 4 बरोबर खाली येणार आहे 4. आणि तुम्ही डायरेक्ट ह्याचं ॲडिशन करून घेऊ शकता. 5 1 5 घेतल्यानंतर बघा 2 असं 2, 3 असं 3, 4 आणि 4 8 आणि 5. आता राहिलेले आन्सर किती आहे 5832 गुणिले आता राहिलेली संख्या कुठली आहे तुमची तर 27 आहे. 27ला आपण काय करायचं त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे किंवा गुणाकार करून घ्यायचा आहे. मग किती असणार बघा 7 2 14, मग 7 2 14 4, हातच्याला 1, 7 3 21 आणि 1 22, 22 2 आलेला आहे, हातच्याला 2. तर 7 8 56 आणि 56 57 आणि 58. 58 असेल तर 8 खाली, हातच्याला 5 आणि 7 5 35, 35 आणि 5 40. तर तुमचं इथे येणार आहे 40. ठीक आहे. बघा सिंपल तुमचा गुणाकार आहे. त्यानंतर एक घर खाली सोडायचं आहे, परत 2 गुणून घ्यायचं आहे. बे 2 4, बे 3 6, बे 8 1606, हातच्याला 1 आणि बे 5 10 आणि 1 11. ठीक आहे. म्हणजे बघा अशा पद्धतीने तुमचं होणार आहे. आता याचं काय करायचं आहे तुम्हाला ॲडिशन करून घेऊया. ॲडिशन किती आले बघा 4 4, 4 2 6, 6 7 8, 14 4, हातच्याला 1 आणि बघू 7. ठीक आहे. म्हणजे तुमची अमाऊंट किती मिळाली 157,464 अशा अमाऊंट मिळाल्या. डिवायडेड बाय त्याला 25 केलं तर आपण त्याला सगळं इथं भाग घालूया. 25 1 25, 25 1 150. आता 150 म्हणजे कसं 150. ठीक आहे. म्हणजे पहिल्या 3 संख्येला 25नं भाग घातला तर तुम्हाला किती येणार आहे 6चा भाग बसणार आहे. मग 150 त्यातनं गेले, 157मधनं 150 गेले, शिल्लक किती राहतात तुम्हाला 7 राहतात. म्हणजे 7 म्हणजे त्याच्या उतरून घेतले 4, म्हणजे राहिले किती 74 शिल्लक राहतात. तसंच 74ला आपण परत 25नं भागवणार आहे. म्हणजे 25 1 25, 25 2 50, 2चा भाग बसतो 50. राहिले किती 24. 24वर वरती परत 6 उतरून घ्यायचे आहेत. ठीक आहे. बघा तोंडी कॅल्क्युलेशन करायचं आहे. जर नसेल तर तुम्ही भागाकार पद्धतीनं कॅल्क्युलेशन केला तर देखील चालू शकतं. त्यानंतर 25 9 225 बघा. ठीक आहे. मग 21 राहिले. मग 21 म्हणजे काय 21वर परत 4 उतरून घेतले म्हणजे झाले की 214. ठीक आहे. परत 25 8 200 म्हणजे कितीचा 8चा भाग बसला म्हणजे राहते किती बघा 14 शिल्लक राहतात. ठीक आहे. मग आता इथं काय झालं 14ला भाग बसत नाही म्हणजे इथं दशांश चिन्ह देऊन आपल्याला काय करावं लागेल पुढचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग आता
14वर वरती 0 घ्यायचं झालं तर आपल्याला तिथं दशांश चिन्ह द्यायला पाहिजे. म्हणजे इकडे 0 घेतलं आणि दशांश चिन्ह दिलं म्हणजे इथं किती होते बघा. 25चा आपण 25 चौक 100, 25 पाचा 125 म्हणजे 5चा भाग बसलेला आहे. 125 म्हणजे 125 झालं तर मग राहतात किती 15 राहतात. ठीक आहे. मग शिल्लक राहिले 15 आणि त्याच्यावरती आपण एक 0 घेतला तर किती होते बघा. 25 सक्क 150. ठीक आहे. म्हणजे 6चा भाग बसलेला आहे. म्हणजे आपला ॲन्सर किती आलं बघा 6298.56. ठीक आहे. 6298.56 म्हणजे 6298 रुपये 56 पैसे असं आपलं अमाऊंट आलेली आहे. बघा आता ही अमाऊंट तुम्हाला मिळाली म्हणजे ही अमाऊंट कशी व्याजासहित अमाऊंट आहे. ठीक आहे. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढायचं असेल कंपाऊंड इंटरेस्ट काढताना तुम्हाला जी काय अमाऊंट आहे त्यातनं मायनस तुम्हाला काय करायचं आहे तर जे तुमची मेन व्हॅल्यू आहे म्हणजे मुद्दल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. प्रिन्सिपल अमाऊंट तर प्रिन्सिपल अमाऊंट यातनं मायनस करायचे 6298.56. ठीक आहे. तर याच्यातनं वजा किती करायचे तुम्हाला तर 5000 तुमची प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती 5000 प्रिन्सिपल अमाऊंट वजा केलेली आहे. मग यांचं किती येणार आहे बघा तर 1298.56. ठीक आहे. 1298.56 हे त्याचं वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर मिळेल. तर ठीक आहे. तर हे झालं तुमचं काय कंपाऊंड इंटरेस्ट. तर बघा सिंपल पद्धतीनं आपण घेतलेलं आहे. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन्स जे सोपे आहेत ते तुम्हाला येणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर हा झाला कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणून आपण काय लिहितो बघा द अमाऊंट इज इक्वल टू 6298 रुपीज 56 पैसे अँड कंपाऊंड इंटरेस्ट is equal to 1298.56 रुपीज. ठीक आहे. रुपीज द्यायला विसरायचं नाही कारण कसं आहे हे महत्त्वाचं आहे. तर तिसरं गणित असणार आहे प्रिन्सिपल म्हणजे काय प्रिन्सिपल अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे इथं 4000 रुपये प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे. तसेच तुम्हाला रेट दिला आहे. आता रेट किती आहे बघा 7.5 PCP आहे. ठीक आहे. आणि ड्युरेशन काय आहे ड्युरेशन आहे ते 2 वर्षाचं दिलेलं आहे ते एन या नोटेशनला तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय बघा अमाऊंट काढण्यासाठी A इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय 1 + R डिवायडेड बाय 100 रेस टू N. म्हणजेच काय बघा P तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट दिलेलं आहे 1 + R म्हणजे काय तुम्हाला दिलं आहे रेट दिलेला आहे 7.5 ते आपण पुट करून घेऊया. प्रिन्सिपल 4000 प्लस ब्रॅकेटमध्ये 1 + रेट दिला आहे तुमचा 7.5 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट आणि याचा घातांक किती आहे 2 का तर N दिला आहे. N म्हणजे काय नंबर ऑफ इयर्स तुम्हाला दिले. तर A इज इक्वल टू आपण घेऊया 4000. आता ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे म्हणजे तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. तर 100 गुणिले 1 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे किती 100 × 100 प्लस 7.5 डिवायडेड बाय किती असणार आहे तुमचं 100. त्याचा घातांक किती असणार आहे 2 वर्ष म्हणजे 2. ठीक आहे. तर बघा 100 + 7.2 म्हणजे काय 100 + 7.5. तर 100 + 7.5 म्हणजेच 107.5 म्हणजे 107.5/100 हे तुम्हाला ॲन्सर भेटणार आहे. आता इथं कॅल्क्युलेशन देखील करून दाखवलं आहे पण बघा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आणि प्रत्येक अंकाखाली अंक व्यवस्थित लिहून घ्यायचं नाही तर तुमचं कॅल्क्युलेशन इथं चुकेल. A इज इक्वल टू 4000 परत लिहून घेऊ आपण 4000 ब्रॅकेटमध्ये किती आहे 107.5 आणि डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आणि त्याचा घातांक किती असणार 2 वर्ष. ठीक आहे. तर हे आता काय असणार आहे 107.5/100 हे 2 वेळा रिपीट होणार आहे. 107.5/2 5/100 हे 2 वेळा रिपीट होणार आहे. ते आपण परत लिहून घेऊया 4000 गुणिले 107.5/100 गुणिले 107.5/100. ठीक आहे. आता 2 वेळा रिपीट झाल्यानंतर आपण काय कॅन्सलेशन पद्धतीनं हे सगळं कॅन्सल करून घेऊया. तर बघा कॅन्सलेशन पद्धतीनं आपण 0 कट करूया 0 ओके. आणि तिन्ही वरती 3 0 आहेत म्हणजे काय 4000मध्ये 3 0 आहेत ते 3 0 आणि खाली अंशामधले झाले आणि तसंच छेदामध्ये 3 0 करताना 3 आपण करूया म्हणजे वरती इथे राहिले बघा 4 गुणिले 107.5 गुणिले 107.5. ठीक आहे. छेद 1 गुणिले
10 म्हणजेच किती आलं 10. 10 एके 10. ठीक आहे, 10चं राहणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण सिम्प्लिफिकेशन करून घेऊयाचं, म्हणजे संक्षिप्त रूप त्याला द्यायचा प्रयत्न करूया. तर संक्षिप्त रूप देताना आता याला 2 भागवले आपण. 2 पंचे 10 आणि 2 दुनी 4. 2 त्याला भाग बसलेला आहे. तर आणखी आता परत आपण एकदा लिहून घेऊया. तर 2 गुणुले 107.5 गुणुले 107.5. ठीक आहे, छेद 5. ठीक आहे, तर हे झालं तुमचं सिम्प्लिफिकेशन करून परत. आता इथं आणि कुठं भाग जाते बघा. आता बघा 107.5. ठीक आहे, म्हणजे शेवटी 5 आलेला आहे. तर ह्याला 100% 5नं हा भाग जाऊ शकतो. मग 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10. ठीक आहे, पहिला 2चा भाग बसलेला आहे आणि परत 5 एके 5 म्हणजे 7च्या ठिकाणी 1 लिहिणार आहे. 5 एके 5 म्हणजे 1चा भाग बसतो. शिल्लक राहिले 2 त्यातलं. ठीक आहे, मग 2नं 5ला भाग जात नाही म्हणून आपण काय करायचं तर दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि त्यानंतर 2वर परत 5 उतरून घेतले म्हणजे 5चा 5 25. 5चा भाग इथं बसलेला आहे म्हणजे तुम्हाला काय झालं 21.5 हे तुम्हाला ॲन्सर इथं भेटलेलं आहे. म्हणजे 2 गुणुले परत 21.5 गुणुले 107.5. मग खाली डिनॉमिनेटरमध्ये किंवा छेदामध्ये काहीच नाही आहे त्यामुळे तुम्ही काय नाही घेतलं तर चालतं. आता ह्याचं काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय गुणाकार करून घ्यायचा आहे. मग तुम्ही गुणाकार करून घेऊया आपण आता. तर 21.5 गुणुले 2 हे पहिला कॅल्क्युलेशन करू आणि नंतर मग आपण 107.5 त्याला परत आलेल्या उत्तराला गुणून घेऊ. आता बघा 21.5 गुणुले 2 इथं साईडला आपण कॅल्क्युलेशन करून दाखवतो आहे. 2 पंचे 10 0 हातच्याला 1. 2 एके 2 2 आणि 1 3 होणार आहे आणि 2 दुनी 4 म्हणजे उत्तर येणार आहे 430. इथे उत्तर येणार आहे बघा 430 उत्तर येते. 2 पंचे 10 0 हातच्याला 1. 2 एके 2 2 आणि 1 3. ठीक आहे, आणि 2 दोन्ही 4. ठीक आहे, म्हणजे 430 आलं. पण दशांश चिन्ह किती दिले 21मध्ये 21.5 आहे म्हणजे एक घर सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला 43 नंतर एक तुम्हाला 0 द्यायचं आहे. म्हणजे शेवटी एक घर सोडून तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे ॲन्सर किती आलं 43 म्हणजे 43 ॲन्सर आलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे बघा 43 मल्टिप्लाय 107.5. ठीक आहे, आता हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. 107.5 मल्टिप्लाय बाय 43. ठीक आहे, तर आपण सिम्पल कॅल्क्युलेशन करून घेऊया. 3 5 15 म्हणजे आपण त्याला 3 पहिला गुणून घेऊया नंतर 4 आपण 2ला गुणून घेऊया. आता 3 5 15 खाली आले 5 हातच्याला 1. 3 7 21 आणि 1 22. 22 म्हणजे कसं असणार आहे खाली 2 आणि हातच्याला आले 2. 3 0 0 आणि 2 म्हणजे 2 येणार आहे. 3 1 3. ठीक आहे, एक घर रिकामं सोडूया आपण. त्यानंतर 4 पंचे 20. 20 0 हातच्याला 2. 4 7 28. 28 आणि 29 30. 30 म्हणजे 0 हातच्याला 3. ठीक आहे, 4 0 0 आणि 3 3च आणि 4 1 4. ठीक आहे, तर हे जर ॲडिशन करून घेऊ आपण. आता ॲडिशन करताना याच्यामध्ये बघा चुकायचं नाही कारण जे आपण लिहिलं एका खाली एक लिहायचं आहे. 5 5 2 2 2 2 3 3 6 आणि 4. ठीक आहे, साधं सिंपल आहे. फक्त लिहिताना अंक एका खाली एकच लिहायचे आहेत. आता इथं बघा दशांश चिन्ह एक घर झाल्यावर 107.5 मध्ये. ठीक आहे, तसं आपण खाली एक घर झाल्यावर दशांश चिन्ह देऊया. बघा उजवीकडून एक घर झाल्यावर दशांश चिन्ह दिलं आपण तर ॲन्सर आलं किती 4722.5. ठीक आहे, हे रुपयामध्ये आलेलं आहे. म्हणजे हे काय झालं तुमचं रुपयामध्ये आलेलं आहे. मग ही काय झाली अमाऊंट आली. म्हणजे अमाऊंट कुठली आली व्याजासहित अमाऊंट आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आता कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला कसं काढायचं बघा. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. ठीक आहे, मग आता अमाऊंट किती आली आपली बघा 4622.5 वजा प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 4,000 झाले. तर वजा केलं तर तुम्हाला किती येतं बघा 622.5 रुपये येतात. 622.5 हे काय झालं तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट झाला. मग कंपाऊंड इंटरेस्ट आला आणि तुमचं हे अमाऊंट किती आहे 4722. आता सगळं हे आपण लिहून घेऊया.
compound interest is equal to 622.5 rupees. Therefore, amount is equal to 4622.5 rupees and compound interest is equal to 622.5 rupees. 622.5 रुपीज. ठीक आहे. तर इथे एक्झाम्पल संपलेलं आहे. ठीक आहे. तर पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूया. समीराव हॅज टेकन अ लोन ऑफ रुपीज 12,500 ॲट अ रेट ऑफ 12 PCPA फॉर 3 years. इफ द इंटरेस्ट इज कंपाऊंड annually, then how many rupees should he pay to clear his loan. म्हणजे काय बघा, आता हे एक लोन घेतलेलं आहे. लोन किती आहे? 12,500 रुपयाचं लोन आहे आणि त्याचा रेट किती आहे बघा, 12 रुपीज म्हणजे 12% जे असणार आहे ते रेट काय असणार आहे याचं प्रत्येक वर्षाचं असणार आहे. मग ते किती वर्षासाठी घेतले आपण? तर 3 वर्षासाठी घेतलेलं आहे. बघा पुढे काय दिलं त्याप्रमाणे आपण घेऊया. आता प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे गिवन डेटाप्रमाणे आपण काय करूया, गिवन डेटाप्रमाणे प्रिन्सिपल अमाऊंट आपली किती असणार आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये P इज इक्वल टू 12,500. ठीक आहे. हे रुपयामध्ये असणार आहे. तसेच तुमचं काय असणार आहे रेट बरोबर काय कॅपिटल R इज इक्वल टू 12 PCPA. ठीक आहे. आणि ड्युरेशन किती असणार आहे बघा 3 years म्हणजे N आपण घेतो N इज इक्वल टू 3 years. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशनमध्ये आपण बघूया अमाऊंटचं फॉर्म्युला काय A इज इक्वल टू P ब्रॅकेटमध्ये 1 + R डिवायडेड बाय 100 रेज टू N म्हणजे काय P ब्रॅकेटमध्ये 1 अधिक R/100 ब्रॅकेटचा N स्क्वेअर. ठीक आहे. N घेऊया. तर आता अमाऊंटचं व्हॅल्यू सर टाकून घेऊया 12,500 ब्रॅकेटमध्ये 1 + 12 डिवायडेड बाय 100 रेज टू 3. ठीक आहे. तर 12,500 तर ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. तिरकस गुणाकार 100 × 100. ठीक आहे. 100 × 100 अधिक 12/100 तुम्हाला 100 घ्यायचं आहे आणि याला काय करायचं आहे याचा घातांक 3 घ्यायचा आहे म्हणजे 3 वर्ष आहे म्हणून. ठीक आहे. आता हीच व्हॅल्यू आपल्याला 3 वर्ष आहे याचा अर्थ 3 वर्ष रिपीट व्हायला पाहिजे. परत आपण लिहून घ्या 12,500 ब्रॅकेटमध्ये 112/100 त्याचा 3 वेळा घात म्हणजे याचा अर्थ 112/100 हे 3 वेळा आपलं रिपीट होणार आहे. 112/100 मल्टिप्लाय बाय 112/100 आणि मल्टिप्लाय बाय 112/100. ठीक आहे. मग 3 वेळा रिपीट झालेलं आहे. मग ह्याच्यामध्ये पण आपण काय करायचं कॅन्सलेशन पद्धतच वापरायची आहे. ठीक आहे. म्हणजे काय करायचं कॅन्सलेशन म्हणजे 0 आपण काटछाट करायची आहे अंश आणि छेदामध्ये. तर ह्याच्यामध्ये बघूया आपण व्यवस्थित की खालचे 2 शून्य गेले तर वरती पण अंशामधले 2 शून्य जाणार आहेत. ठीक आहे. मग राहिले किती बघा 12 म्हणजे 125 मल्टिप्लाय बाय 112 गुणिले 112 ठीक आहे. आणि खाली काय ते बघा 100 मल्टिप्लाय बाय 100 येणार आहे. आता 100 मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. तर याचं कॅल्क्युलेशन आपण तुम्ही आता इथं काटछाट म्हणजे भाग घालवू शकता डायरेक्ट. आता 125 आहे खाली 100 आहे मग तुमचा 25 पण भाग जाऊ शकतो 5 भाग जाऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही सोप्या पद्धतीनं कुठल्याही भाग घालू शकतो. 5 आपण भाग घालूया 5 2 10 आणि 5 0 आणि वरती 5 भाग घालला तर 25 येतं. ठीक आहे. तुमचा 25चा पाडा येत असेल तर डायरेक्ट तुम्ही 25 देखील भाग घालू शकता. ठीक आहे. 5 चोक 20 आणि 5 5 25. ठीक आहे. मग 5 आहे 112 गुणिले 112 गुणिले 112 आणि छेदामध्ये किती आहे 4 गुणिले 100. मग आपण ओळखायसाठी आपण व्यवस्थित परत एकदा लिहून घेऊया 5 गुणिले 112 गुणिले 112 छेद 4 गुणिले 100. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण 5नं 100ला भाग जाऊ शकतो तसेच 4नं 112ला देखील भाग जाऊ शकतो. त्यामुळं परत आपण एकदा याला भाग घालून घ्यायचा आहे. तर बघा प्रत्येक वेळेला भाग घालवायचा आपण 2 2 4 आणि 2 5 10 राहिले 1 उतरून घेतलं 12 म्हणजे 2 सक्क 12 म्हणजे 56 आणि 2 राहिलेलं आहे.
परत 2 आणि 56 याचा अर्थ दोन्ही समसंख्या आहेत, त्याचा पण भाग जातो आणि 5नं 100ला देखील भाग जाऊ शकतो. ठीक आहे. मग तुम्ही एकाच टप्प्यामध्ये कॅल्क्युलेशन केला तर देखील चालेल, पण तुमचा गोंधळ होत असेल तर तुम्ही सेपरेट कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे. 5 एके 5 आणि खाली 20नं भाग घातला आहे. ठीक आहे. शिल्लक काय राहिले बघा, 56 गुणुले 112 गुणुले 112 छेद 2 गुणुले 20. ठीक आहे. मग आता बेनं परत भाग घालवायचा. बे के बे, बे दोन्ही 4 राहिला 1 आणि वरती राहिले 6, बे 8 16 म्हणजे 28 राहिला. ठीक आहे. 28 गुणुले 112 गुणुले 112 छेद 20. ठीक आहे. आता इथं वरती पण समसंख्या आहेत, खाली पण समसंख्या आहेत, त्यामुळे 2नं हा 100% भाग जातोच. ठीक आहे. मग ह्याला काय घालूया आपण, 2नं भाग घालू चालतं आहे किंवा तुम्ही 4नं पण भाग घालू शकता. ठीक आहे. मग आता 2नं घालूया म्हणजे सिम्पल होईल. बे के बे आणि 0 के 0 म्हणजे 10चा गेला, वरती 14चा भाग बसलेला आहे. बे 5 10. तर बघा आपण परत सिम्प्लिफिकेशन करतो आहे. तर बे 5 10 आणि बे 7 14, 7 गुणुले 112 गुणुले 112 छेद 5. ठीक आहे. तर तुम्ही आता गुणाकार करून घेतला तर देखील चालू शकतो. म्हणजे 112 गुणुले 7 एकदा करायचं आणि त्यानंतर परत गुणुले 112 तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आलेल्या उत्तराला तुम्ही 5नं हे भागू शकता. ठीक आहे. तर आपण आता त्या पद्धतीनं गुणाकार करून घ्यायचा आहे. पहिला आपण 112ला 7नं गुणून घेऊया. 7 दोन्ही 14, 14शी 4 हातच्याला 1, 7 एके 7 आणि 1 8, 7 एके 7. ठीक आहे. तर बघा 784 उत्तर आलेलं आहे. आता 784 कोणाचं आलं उत्तर, तर 112 गुणिले 7 केलं त्याचं उत्तर आलं. मग 784ला परत आपले जे काही 112 आहे त्यानं गुणून घेऊया. बे 4 8, बे 8 16, 6 4 1, बे 7 14शी 14 आणि 1 15. ठीक आहे. एक घर रिकाम सोडू, 1 4 4, 1 8 8, 1 7 7. ठीक आहे. त्यानंतर परत 2 घरं रिकामी सोडायचे आहेत आणि 1नं गुणून घेऊया. 1 4 4, 1 8 8, 1 7 7. ठीक आहे. तर हे जर ॲडिशन करून घ्यायचं आहे. 8 8, 6 4 10 0, हातच्याला 1, 8 4 12 13, 13 आणि 5 18, 18शी 8 हातच्याला 1. ठीक आहे. 7 आणि 1 8, 8 2 16 आणि 1 17. ठीक आहे. म्हणजे 7 येले हातच्याला 1, 7 आणि 1 8. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपलं 8780 हे तो आपलं ॲन्सर आलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपलं, पण त्याला आता छेदामध्ये काय 5 शिल्लक आहे, त्याला 5नं आपण भागून घेऊया. तर अमाऊंट कशी काढायची बघा. अमाऊंट 5 एके 5, 5 एके 1चा भाग पहिला बसणार 8ला. ठीक आहे. राहिले 3 मग 7, म्हणजे 3 आणि 7 37 झालं. 3 7 5 7 35, 36 37, मग 2 शिल्लक राहतात 28 झालं. तर 5 5 25, राहिले 3, परत 0 घेतलं उतरून. ठीक आहे. 3 वर 0 घेतलं 30, म्हणजे 5 30. ठीक आहे. आता 8 5 एके 5, 1चा भाग बसला, राहिले परत 3. ठीक आहे. मग 3ला काय होणार, आपल्याला भाग जाणार नाही. त्यासाठी आपल्याला दशांश चिन्हामध्ये घ्यायचं झालं तर इथं 0 वाढवला आणि मग तिकडे दशांश चिन्ह 1 दिलं आपण. ठीक आहे. 5 30, म्हणजे 17,561.6 रुपये तुमचं काय झालं, आपलं अमाऊंट आलेलं आहे. म्हणजे आपले अमाऊंट बरोबर किती आले, 17,561.6 रुपीज ही झाली अमाऊंट. मग बघा आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायला लागेल. ठीक आहे. हां, तर बघा आपण व्यवस्थित लिहून घेऊया सेंटरमध्ये. समीर राव शूड पे रुपीज 17,561.6 रुपीज टू क्लिअर हिज लोन. ठीक आहे. त्याप्रमाणे त्यांना विचारलं काय, फक्त त्यांना लोन किती पे करायला लागेल परतफेड करताना 3 वर्षानंतर त्याला 17,000 समथिंग जी काय अमाऊंट आपल्याला आहे ती पेड करायला लागेल. तिसरं प्रॉब्लेम बघा. टू स्टार्ट अ बिझनेस शलाका हॅज टेकन अ लोन ऑफ रुपीज 8,000 ॲट अ रेट ऑफ 10 multiply by 1/4 PCPA आफ्टर 2 years. हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट विल शी हॅव टू पे. ठीक आहे. तर तिला बघा आता शलाका
एक बिझनेस चालू करते, त्याला लोन पाहिजे 8,000चं आणि 8,000चं लोन घेतल्यानंतर त्याला लोनवर रेट पण दिलेला आहे. तसेच हे लोन किती वर्ष असणार आहे, तर 2 वर्ष असणार आहे आणि 2 वर्षानंतर त्याला कंपाऊंड इंटरेस्ट जे आहे किती लागणार आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तर आपण काय करूया, गिवन डेटा लिहूया. गिवन डेटामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे P इज इक्वल टू किती असणार आहे, 8,000 रुपीज असणार आहे. ठीक आहे. हां, तर बघा आता आपण रेट घेऊया. रेट इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये R आणि 10 मल्टिप्लाय बाय 1/2 PCPA. ठीक आहे. म्हणजेच काय, आता 10 पूर्णांक आहे आणि 1/2 हे अपूर्णांक आहे. म्हणजे 1/2 म्हणजे काय असणार आहे, हाफ असणार आहे. त्यामुळं 10.5 PCPA आपण घेणार आहे. तर ड्युरेशन बघा, ड्युरेशन तुमचं किती असणार आहे, ड्युरेशन त्यांनी दिले 2 वर्ष दिले आहेत. ठीक आहे. म्हणजे N इज इक्वल टू काय असणार आहे, 2 इयर्स असणार आहे. ठीक आहे. तर बघा A इज इक्वल टू म्हणजे काय, अमाऊंट इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय 1 + R डिवायडेड बाय 100 ब्रॅकेटचा N². ठीक आहे. म्हणजे ब्रॅकेट रेज टू N असं आपण लिहिणार आहे. मग P किती आहे, 8,000 म्हणजे 8,000 गुणिले ब्रॅकेटमध्ये 1 अधिक रेट दिला आपल्याला 10.5/100. ठीक आहे. आणि त्याचं घातांक किती असणार आहे, 2 असणार आहे, कारण 2 वर्षाचं मुदत आहे आपल्याला. तर आपण काय करूया, आतलं ब्रॅकेट सोडून घेऊया. म्हणजे काय, आतलं तिरकस गुणाकार म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण ह्याचं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर परत आहे तशी आपण अमाऊंट लिहून घेऊया. त्यामध्ये आता हे समजून घ्यायला पाहिजे, 10.5 हे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते जर तुम्हाला कन्वर्जन करता आलं नाही तर प्रॉब्लेम तुम्हाला सुटणार नाही. ठीक आहे. तर 8,000 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटमध्ये आपण तिरकस गुणा म्हणजे 100 एके 100. ठीक आहे. 100 + 10.5 100 + 10.5. ठीक आहे. छेद 100. हे झालेलं आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्याचा स्क्वेअर आपण घेतलेला आहे, 2 वर्ष आहे त्यामुळं. ठीक आहे. तर बघा 100 अधिक 10.5. आता मगाशी पण आपण ह्या प्रॉब्लेम अशा टाईपचं बघितलं, जिथं 7.5 होतं आता इथं 10.5 आहे. अक्षराखाली अक्षर किंवा अंकाखाली अंक कसं मांडायचं हे व्यवस्थित बघून घ्या. तर याचं उत्तर येणार आहे 110.5. तर 8,000 मल्टिप्लाय बाय 110.5 छेद 100 त्याचा स्क्वेअर. आता ही काय होणार आहे, हीच व्हॅल्यू परत 2 वेळा रिपीट होणार आहे. म्हणजे 110.5 छेद 100 हे स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर त्यामुळे हे 2 वेळा रिपीट होणार आहे. तर लिहून घेऊ आपण 8,000 गुणिले 110.5 छेद 100 गुणिले 110.5 छेद 100. ठीक आहे. हां, तर आपण काय करायचं, कॅन्सलेशन पद्धत म्हणजे आपण काय करायचं, काटछाट पद्धतीनं सगळं 0 घालवून टाकायचं आहे. वरती 2 शून्य गेले, खाली 2 शून्य घालून टाकलेत. परत 100मध्ये आणखी 0 आहे, वरचं 0 आणि खालचा 0 दोन्हीही कॅन्सल करून टाकलेलं आहे आपण. ठीक आहे. आता शिल्लक काय राहते ते बघूया. आता राहते काय बघा, 8 गुणिले 110.5 गुणिले 110.5. ठीक आहे. छेदामध्ये किती येणार आहे, 10 गुणिले आता इथं 1 आहे त्यामुळे 10 × 10, त्यामुळे 10च आपण लिहिलं खाली लिहिणार आहे. आता 8 आणि 10 घालून टाकूया आपण. 2 पंचे 10, 2 चोक 8. ठीक आहे. 2चा भाग इथं बसवला आहे आपण. शिल्लक काय राहते बघा, शिल्लक राहणार आहे, एखादी स्टेप जास्त वाढू दे पण आपल्याला सिंपल समजणार आहे. 4 गुणिले 110.5 गुणिले 110.5 छेद 5. मग आता बघा इथं छेदामध्ये 5 आहे आणि अंशामध्ये 110.5 आहे. याचा अर्थ 5चा इथं भाग बसवू शकतो. त्यामुळे आपण काय करूया, परत त्याला भाग घालून घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे 110.5ला 110.5 त्याला भाग घालूया. 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10. परत 2चा भाग बसणार आहे बघा कितीला, 11ला. पहिला 11ला भाग 2चा भाग बसला, शिल्लक राहिला 1, उतरून घेतला 0. 2 पंचे 5 दोन्ही 10. ठीक आहे. म्हणजे 22 पॉईंट झालं. त्यानंतर 5 एके 5 म्हणजे 22.1चा भाग बसला. म्हणजे छेदामध्ये आता काय राहिलं आहे का, नाही. 4 गुणिले 22.1 गुणिले 110.5. ठीक आहे. तर आता काय करायचं, ह्यांचं गुणाकार आपल्याला करून घ्यायचा आहे. तर तुम्ही कुठल्याही दोन्हीचा गुणाकार पहिला करू शकता. म्हणजे 22.1 गुणिले 4 तुम्ही असं करू शकता किंवा 110.5 गुणिले 4 करू शकता. कुठल्याही 2 संख्येचा आधी गुणाकार करून घ्या, त्याला तिसऱ्या संख्येनं परत नंतराने आपल्याला गुणायचं आहे.
ठीक आहे. मग 22.1 गुणिले आपण 4 अधिक करून घेऊया. ठीक आहे. तर गुणाकार बघा दशांश चिन्ह दिलेलं आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. कारण 4 एके 4 म्हणजे दशांश चिन्ह दिल्यानंतर तुम्ही उजवीकडं दशांशानं घर मोजायचे तेवढं द्यायचं आहे आपल्याला. 4 एके 4, 4 दुनी 8 आणि 4 दुनी 8. ठीक आहे. म्हणजे 88.4 आपलं आन्सर करणार आहे. कारण काय एक नंतर एक दशांश चिन्ह दिलेलं आहे एक घर सोडून, त्यामुळे काय उत्तर येणार आहे, एक घर सोडून आपल्याला एक दशांश चिन्ह द्यावं लागणार आहे. म्हणजे 88.4 हे काय झालं, ह्याचं गुणाकार झालेला आहे. म्हणजे आता 88.4 ह्याला आपल्याला राहिलेल्या तिसऱ्या संख्येनं गुणाकार करून घ्यायचा आहे. ठीक आहे. मग तिसरी संख्या कुठली आहे, 110.5. आता बघा साधं सिंपल आपण गुणाकार करून टाकूया. 52 चोक बघा इथं वरती पण दशांश चिन्ह आहे, खालच्यामध्ये पण दशांश चिन्ह आहे. 52 चोक 20 0 हाच्याला 2, 45 40 41 42 2 हाच्याला 4, 45 40 40 आणि 4 44. ठीक आहे. तर परत एक घर रिकामं सोडायचं आहे. 0 4 आता 0नं गुणलं सगळ्याला तर काय येणार आहे, सगळं 0 येणार आहे. 0 0 0. ठीक आहे. मग 1नं गुणायसाठी 2 घर आपल्याला सोडावे लागतील. ठीक आहे. 1नं गुणून घ्यायसाठी 2 घर सोडायचे. ठीक आहे. 1नं कुठल्याही संख्येला गुणलं तर 30 संख्या येते. 1 4 4 1 8 8 1 8 8. ठीक आहे. परत आणि 1नं गुणायचं आहे. म्हणजे काय 1 2 3 घर तुम्हाला रिकामी सोडायचे आहेत आणि परत आहे तेच 1नं गुणून घेऊया. 1 4 4 1 8 8 आणि 1 8 8. ठीक आहे. ह्यांचं आता सगळं आपल्याला ॲडिशन करायचे आहे. बघा अंकाखाली अंक व्यवस्थित लिहायचे. 8 येणार आहे. 8 आणि 4 12, 12 आणि 4 1606 हाच्याला 1, 8 दुनी 16 आणि 1 17, 1707 हाच्याला 8 दुनी 16 17, 1707 हाच्याला 1 म्हणजे 8 आणि 1 9. ठीक आहे. 8 आणि 1 9 येणार आहे. 9 येणार आहे तर आपलं चुकलं आहे. ठीक आहे. तर दशांश चिन्ह किती आहेत बघा, 88.4 मध्ये एक दशांश चिन्ह आहे आणि 110.5 मध्ये एक दशांश चिन्ह आहे. त्यामुळे तुम्हाला 2 घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे 20च्या आधी आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे 9768.20. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं आपले, हे 2 वर्षानंतर आपण लोनसहित अमाऊंट फेडणार आहे. ती आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे. मग आपण काय लिहिणार आहे बघा, तर अमाऊंट घेणार आहे. अमाऊंट इज इक्वल टू आपलं किती आलेलं आहे, तर अमाऊंट आलेलं आहे 9768.20 रुपये. ठीक आहे. आणि आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढणार आहे, तर जी काय अमाऊंट आली ते त्यातून वजा आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सिपल. ठीक आहे. जी काय व्हॅल्यू आपली अमाऊंटची आलेली आहे ती वजा प्रिन्सिपल आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा आपण व्यवस्थित लिहून घेऊया प्रिन्सिपल. मग अमाऊंट किती आलेली आपली, तर अमाऊंट आलेलं आहे 9768.20 आणि प्रिन्सिपल किती आहे, मुद्दल किती आपली, तर 8000 आपलं प्रिन्सिपल अमाऊंट होते. ठीक आहे. 8000. ठीक आहे. हे सगळं रुपयामध्ये आहे आणि याचं काय होतं काय वरती काय होणार आहे 1768.20 रुपये. 1768.20 रुपये हे काय झालं आपलं उत्तर आलेलं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. आता मग शलाकाला किती बँकेला इंटरेस्ट द्यावं लागेल, शलाकाला 1768.20 रुपये एवढे बँकेला ही व्याजाची रक्कम द्यायला लागेल. ठीक आहे. आपण व्यवस्थित लिहून घेऊया खाली. शलाका विल हॅव टू पे रुपीज 1768.20 रुपीज आफ्टर 2 years. ठीक आहे. थँक्यू.